विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र TAT 2021 या चॅनलच्या मार्फत मी आपणाला TAT पेपर फर्स्ट आणि TAT पेपर 2 या दोन्ही पेपरचा सिलेबस या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यांच्यामध्ये पाठ्यक्रम काय राहील, अभ्यासक्रम काय राहील, त्यासाठी कोणत्या वर्गाचा सिलेबस आपल्याला त्या ठिकाणी राहील आणि कशा पद्धतीने आपण अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे याच्या संदर्भात आज आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहोत। TAT 2021 चे पाठ्यक्रम अभ्यासक्रम पेपर फर्स्ट हा पहिली ते 5वी हा जो असतो प्राथमिक स्तरावर ही परीक्षा प्राथमिक स्तरासाठी ही परीक्षा घेतली जाते। ज्या मुलांनी DED केलेले DTED केलेले अशी मुलं हा पेपरसाठी फॉर्म भरू शकतात, त्याच्यासाठी ती पात्रता असते। आणि या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पेपरचं सोल्युशन पाहत असताना त्या ठिकाणी आपल्याला एक भाषा मराठी, दुसरी भाषा इंग्रजी अशा दोन्ही भाषेला आपल्याला 30-30 मार्क या ठिकाणी असतात। मराठीला 30 मार्क असतात आणि इंग्रजीला सुद्धा 30 मार्क असतात। त्यामध्ये पहिली ते 5वीला जो काही अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा, त्यावर आधारित असणारे जी मराठी त्याचं ग्रामर आहे, त्या ठिकाणी त्याच्या अध्ययन अध्यापन पद्धती आहेत, या सर्व गोष्टीचा या दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला अभ्यासक्रमात असतो। म्हणजे जसं मराठीचं ग्रामर असेल तर त्याच्या मराठीच्या ग्रामरशी संबंधित 30 प्रश्न आपल्याला विचारले जातील, अध्ययन अध्यापन सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रमाणात विचारला जाईल। तसंच दुसरी भाषा इंग्रजी, या भाषेचा सुद्धा आपल्याला पहिली ते 5वीशी असणारं जे काही ग्रामर आहे त्या ग्रामरचा भाग आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावा लागेल, अध्ययन अध्यापन पद्धती त्या ठिकाणी अभ्यासावी लागेल। त्याच्यातला तिसरा सब्जेक्ट असतो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। विद्यार्थी मित्र, जे DED मध्ये आपण 2 वर्षामध्ये शिकलो त्यामध्ये 6 ते 11 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित जी काही माहिती असेल, जे काही अध्ययन अध्यापन पद्धती असतील, त्या अध्ययन अध्यापन पद्धती आपल्याला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये त्या ठिकाणी शिकाव्या लागतात। त्याच्यामध्ये साधारणतः विशेष गरजा असणारी बालके, म्हणजेच जे अंध, अपंग, जे बुद्धिमान असतात, जिनियस मुलं असतात, त्यांना कशा पद्धतीने हँडल केलं गेलं पाहिजे याचा अभ्यास त्या ठिकाणी असतो। शालेय आंतरक्रिया असतात की शालेय आंतरक्रिया करत असताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधल्या ज्या काही आंतरक्रिया घडत असतात, मानसशास्त्रीय क्रिया असतात, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो। शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये की शिक्षकामध्ये कोणकोणती गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत, ती कशा पद्धतीने त्याने शिकवलं पाहिजे। त्यानंतर अध्यापन पद्धती की कोणता विषय कोणत्या अध्यापन पद्धतीने शिकवला गेला पाहिजे, त्या अध्यापनाच्या सर्व पद्धती या ठिकाणी आपल्याला या अध्यापनशास्त्रामध्ये आणि बालमानसशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यासावं लागतात। आणि शिक्षण पदविका अभ्यासक्रम DTED जो झालेला आहे तो होत असताना त्यामध्ये जे विषय आपण शिकलो त्याचा सुद्धा आपल्याला या सिलेबसमध्ये अंतर्भाव त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो। 2 वर्ष जे आपण DED केलं त्या DEDचे सर्व माहिती किंवा त्याच्यातले असणारे प्रश्न आपल्याला या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यासोबतच मानसशास्त्र आहे की बालकाचं काय मानसशास्त्र आहे, बालकाला कशा पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे, त्यांच्या आंतरक्रिया काय आहेत, या सर्व ज्या मानसशास्त्राच्या काही संकल्पना आहेत, काही सिद्धांत आहेत, तर त्या सगळ्या सिद्धांत आणि त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतो। आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र सुद्धा आपल्याला 30 मार्काला या ठिकाणी असते। त्यानंतर TAT पेपर 1 मध्ये गणित आपल्याला या ठिकाणी मुख्यतः 30 मार्काला असतो। आणि या गणितामध्ये साधारणतः मूलभूत संबोध काय काय आहेत, पहिली ते 5वीच्या मुलांना जे काही मूलभूत संबोध आहेत ते संबोधावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। तार्किकता असते, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीशी संबंधित असतात, त्या तार्किकता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची। समस्या निराकरण हा सुद्धा ऐकूशी संबंधित असणारा प्रश्न असतात की ज्यामध्ये आपल्याला समस्या दिलेल्या असतात आणि त्या सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं।
आणि जे काही आपण त्याला बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो त्याच्या स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. गणितातील अध्यापन आणि अध्ययन पद्धती सुद्धा आपल्याला विचारल्या जातात. आणि हे सर्व 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणाऱ्या सगळ्या संकल्पना या ठिकाणी आपल्याला विचारल्या जात असतात. त्यानंतर एक शेवटचा जो विषय आहे तो म्हणजे परिसर अभ्यास. हा सुद्धा आपल्याला 30 मार्काला असतो. एकूण आपल्याला 150 मार्काचा पेपर या ठिकाणी आहे. आणि या परिसर अभ्यास या विषयामध्ये साधारणतः इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील संबोध आणि अध्यापन, शास्त्रीय ज्ञान, म्हणजे याच्यातले संबोध ज्या काही संकल्पना आहेत त्या सुद्धा आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. मग इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, भूगोल असेल, सामान्य विज्ञान असेल, पर्यावरण असेल, हे सर्वच्या सर्व या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि या TAT फर्स्ट पेपरमध्ये 1ली ते 10वी पर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके याचा अभ्यास आपल्याला ते या पहिल्या पेपरमध्ये संकल्पना अभ्यास आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे एवढं पहिल्या वर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंत कोणत्याही संकल्पना आपल्याला ते पहिल्या पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतो. आणि म्हणूनच लाखानं जरी मुलं TATला बसत असले तरी हजारात मुलं पास होतात. आणि म्हणून हा अभ्यासक्रम आपल्याला जरी छोटा वाटत असला तरी याच्यासाठी शिक्षक होण्यासाठी फार मेहनत आपल्याला घ्यावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी या पेपरमध्ये आपल्याला 150 मार्क 150 मार्काचा जो सिलेबस आहे मी तुम्हाला या ठिकाणी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचे सब पॉईंट बरेच पडतात परंतु ते आपण या ठिकाणी घेतलेले नाही आहेत. अशा पद्धतीनं पहिल्या पेपरचा सिलेबस या ठिकाणी कमी कालखंडात आणि कमी वेळात समजून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्हाला केलेला आहे. त्यानंतर आपला पेपर 2 जो तो 6वी ते 8वीच्या वर्गासाठी उच्च प्राथमिक स्तर म्हणून या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख करतो. पेपर 2 TAT पेपरमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असतात. आणि हा पेपर दोन्ही पेपर आपल्याला देता येतात. ज्याचं DED BEd झालेलं आहे असे दोन्ही लोक हे दोन्ही पेपर देत असतात. आणि ज्याचं फक्त BEd झालेलं आहे ते मात्र फक्त सेकंड पेपरला प्रिफरन्स देत असतात. आणि अशा पेपरचा आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमात काय आहे, उच्च प्राथमिक स्तर म्हणजे 6वी ते 8वी वयोगटातले जे मुलं असतात त्या मुलांसाठी हा अभ्यासक्रम या ठिकाणी या परीक्षा परिषदेनं आपल्याला दिलेला आहे. या TAT घेणाऱ्या शासनाने आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये पहिली भाषा 1 मराठी आणि भाषा 2 इंग्रजी. या दोन भाषेवर प्रत्येकी 30-30 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. 6वी ते 8वीच्या प्रचलित प्राथमिक अभ्यासक्रमावर हे आधारित असतात. मराठीच्या आणि इंग्रजीच्या अध्ययन पद्धती कोणत्या आहेत, त्यासाठी असणारं ग्रामर, त्यासाठी असणारे त्याचे असणारे संबोध, या सर्व गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला 60 मार्कामध्ये या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर तिसरा जो काही विषय तो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. 11 ते 14 वयोगटातील 6 ते 8व्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेशी संबंधित असणारा हा सिलेबस आहे. म्हणजे 11 ते 14 वयोगटातील जे विद्यार्थी येतात ते 6वी ते 8वीच्या वर्गात असतात आणि त्यांच्या वयोगटाशी अध्यापन प्रक्रियेशी संबंधित असणारा हा या ठिकाणी अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये विशेष गरजा असणारी बालके म्हणजे अंध, अपंग, त्यानंतर जे कुशाग्र बुद्धीचे मुलं असतात या सर्व मुलांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्या विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये काय असतात, त्यांना कशा पद्धतीने अध्यापन केलं गेलं पाहिजे, या सर्वाचा अभ्यास या ठिकाणी या मानसशास्त्रामध्ये करायचा आहे. त्यानंतर शालेय आंतरक्रिया, की शालेय आंतरक्रिया यांच्या कशा असतात, त्या कशा पद्धतीने आपण अभ्यासला पाहिजेत आणि त्याचे सुद्धा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, की शिक्षकाच्या अंगी कोणकोणते गुणवैशिष्ट्ये असली पाहिजे, त्या गुणवैशिष्ट्यावर निश्चितच 2, 4, 5 प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात. त्यानंतर मानसशास्त्र म्हणजे 6 ते 8व्या वर्गातील जे मुलं आहेत, 11 ते 14व्या वर्गातील जे मुलं आहेत त्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास, त्यांच्या वयाचा, त्यांच्या रुचीचा, अभिरुचीचा, आवडीचा जे काही सिद्धांत थेरीज मानसशास्त्राचे आहेत त्याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागतो.
त्यानंतरचा जो भाग आहे हा सर्वांसाठी कॉमन असतो, म्हणजे मराठी भाषा 1, इंग्रजी भाषा 2, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे 3 विषय सगळ्यांना कंपल्सरी असतात. मात्र जे मुलांनी BSc केलेलं आहे अशा मुलांसाठी 60 मार्कासाठी गणित आणि विज्ञान हा विषय गट या ठिकाणी असतो. आणि जे आर्ट्सचे मुलं असतात त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्राचा गट या ठिकाणी निर्माण केलेला आहे दुसऱ्या पेपरमध्ये. म्हणजेच पेपर सोडत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण सामाजिक शास्त्र निवडलेलं आहे की गणित आणि विज्ञान निवडलेलं आहे. बऱ्याच मुलांच्या अशा चुका होतात जे पहिल्यांदा पेपर देतात. जो पेपर असतो त्याच्यामध्ये प्रश्न ऑर दिलेले असतात, म्हणजे ऑर म्हणजे गणित आणि विज्ञानचे प्रश्न हे 60 गुणांचे वेगळे असतात आणि सामाजिक शास्त्राचे सुद्धा 60 असतात. परंतु प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या ओघामध्ये सामाजिक शास्त्राच्या विषयामध्ये गणित आणि विज्ञानचे प्रश्न सुद्धा काही मुलं सोडत बसतात आणि त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट या ठिकाणी जाऊ शकतो, त्यांना मार्क कमी येऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी 60 मार्काला गणित विज्ञान असते आणि 60 मार्काला सामाजिक शास्त्र असतात. तर त्याच्यापैकी आपल्याला जो विषय आपला आहे, आपलं BSc आहे का BA याच्यानुसार आपण काय केलेलं आहे शिक्षण याच्यानुसार आपल्याला पेपर सोडवायचा आहे. तर आपण त्याच्यातला विज्ञान विभाग पहिले बघू. गणित आणि विज्ञान विषय गट याच्यामध्ये एकूण 60 गुण असतात. त्याच्यामध्ये गणितामध्ये 30 गुणांचा असतो आणि विज्ञानाला सुद्धा 30 गुण असतात. एकूण 60 गुणांचा हा विषय गट आहे. विज्ञान आणि गणितातील संबोध काय आहेत या ठिकाणी 6वी ते 8वीच्या वर्गाचे, समस्या निराकरण क्षमता कशा पद्धतीनं या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्यानंतर गणित विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर लागू राहील. म्हणजे गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान हे 8वी ते 6वीच्या वर्गावर लागू राहतील आणि याच्यामध्ये तुम्हाला गणितीय क्षमता किती आहेत, तुमच्या बेरीज वजाबाकी गुणाकार बुद्धिमत्ता चाचणी हे सर्वच्या सर्व या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतं आणि हे एकूण 60 मार्काला असते. तसंच ऑरमध्ये सामाजिक शास्त्र त्या ठिकाणी असतात. जे मुलं आर्ट्समध्ये शिकतात त्यांच्यासाठी हे सामाजिक शास्त्र असतात. एकूण गुण त्या ठिकाणी 60 आहेत आणि सामाजिक शास्त्रातील संकल्पना असे अध्यापन संबंधित ज्ञान 6वी ते 8वीच्या पाठ्यक्रमावर लागू राहील. आणि या ठिकाणी इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र या संपूर्ण विषयाचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि या ठिकाणी 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके आणि बीएडचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम या सर्व एकूण 60 गुणांसाठी हे विचारलं जातं. म्हणजे आपल्याला या पेपर 2चा जर अभ्यास करायचा असेल तर 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके या ठिकाणी चालणं गरजेचं आहे. बीएडचा अभ्यासक्रम पाठ्यक्रम सुद्धा करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे. आपण परत उद्या एक त्याच्या पात्रता वगैरे अटी वगैरे समजून घेऊ. मी प्राध्यापक विनोद वाघमारे आज तुम्हाला एवढाच व्हिडिओ या ठिकाणी तयार करून टाकतोय. उद्यापासून आपण याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.